संध्याकाळ संध्याकाळ शुभ संध्याकाळ. मी बसलीये सुदर्शन पिरॅमिड मधून तुम्हाला आज कोऑर्डिनेशन करत आहे. दीपाली मॅडम व्हिडिओ ऑन नाहीये तुमचा, मी स्पॉटलाइट देऊ शकत नाहीये. आता कसं काय? तुम्ही सुरू करू शकता. दीपाली मॅडम आज दुसरा दिवस आहे. आपल्यासाठी ब्रह्मवैवर्त पुराण घेत आहेत आणि ब्रह्मवैवर्त पुराण हे महत्वाचं आहे. तर दीपाली मॅडम तुम्ही सुरू करा. थोडस माझं वायफायचं नेटवर्क नाही, माझ्या हातात कमांड पण नाहीये. तुम्ही सुरू करू शकता, त्यामुळे मी स्पॉटलाइट पण देऊ शकत नाहीये. तुम्ही बोलायला लागा म्हणजे तुम्ही स्क्रीनवर दिसाल. शुभ संध्याकाळ आणि आत्मवंदन सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जेला सुदर्शन पिरॅमिड, मंगल मॅडम आणि आपल्या विहंगम साधकांना सर्वांना माझा नमस्कार. काल आपण ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये परब्रह्माचं निरूपण, सृष्टीची निर्मिती इत्यादी प्रकार बघितले. तर आज आपण पुढचं पाठ घेणार आहोत की पृथ्वीची निर्मिती कशी झाली. तर हा सगळा संवादच आहे. नारद मुनी सांगतात पृथ्वीची कथा कशी. हरीच्या एका निमिषाच्या काळात ब्रह्मदेवाचं एक आयुष्य संपतं आणि त्याबरोबर प्रकृतीचा प्रलय होतो. तो प्रलय झाल्यानंतर ती सर्व पृथ्वी पाण्याने भरून जाऊन अदृश्य होते. सगळीकडे अंधकार भरून राहतो. ह्यावेळी ही भूमी कोठे असते आणि पुन्हा कशी दिसू लागते, या सर्वामागचे जे काही कारण असेल ते कृपा करून मला सांगा, असा नारद मुनींचा प्रश्न आहे. त्याच्यावर भगवान नारायण सांगतात की सर्व आदिसृष्टीचा जन्म श्रीकृष्णापासूनच झालेला होता. सर्व प्रलयांमध्ये आविभावी आणि तिराभाव असतो. आविभावी म्हणजे उदय आणि तिराभाव म्हणजे संहार. म्हणजे उदय आणि अस्त हा सर्व प्रलयांमध्ये होतच असतो. तर अशा सर्व मंगलांमधील मंगल वसुतेचा जन्म आहे, ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. मधु आणि कैठब नावाच्या 2 राक्षसांच्या मेधापासून मेदिनी पृथ्वीचा जन्म झाला असं काही जण म्हणतात. तर प्रत्यक्ष धर्माने श्रुतीमध्ये आणि वेदांमध्ये जे सांगितले ते वेगळं आहे. तर ते काय आहे, तर पाण्यामध्ये जेव्हा हा महाविराट परमात्मा खूप काळ राहिला होता, तेव्हा त्याच्या कालाधिकाच्या कारणाने भरपूर मळाने व्यापून गेला आणि त्याच्यानंतर जी मूर्ती बनली ती पृथ्वी, असं त्याचं वर्णन केले. सृष्टी निर्माण करण्याच्या वेळी दरवेळी पाण्याने युक्त ती होते आणि प्रत्येक प्रलयाच्या वेळी ती पाण्यातच बुडते. प्रत्येक वेळी सृष्टी निर्माण होते तेव्हा पृथ्वी 7 समुद्र, 7 द्वीपे, पर्वत, वडे वगैरेनी युक्त असते. तिच्यावर पवित्र तीर्थक्षेत्रही निर्माण होतात. तसेच तिच्या खालील भागात 7 पाताळ आणि वरील भागात ब्रह्मलोकांसारखे 7 दिव्य असतात. अशा प्रकारे संपूर्ण विश्व निर्माण झालेले आहे आणि ते नंतर त्या क्रमाने नष्टही होते. म्हणजे दरवेळी हे सृष्टीची निर्मिती आणि लय होतच असतो. ती सती पृथ्वी सर्वांचे आश्रयस्थान आहे. वराह कल्पामध्ये ब्रह्मदेवाने वराहाचे स्मरण केल्यानंतर जेव्हा हिरण्याक्षाचा वध करून रसातळात बुडलेल्या पृथ्वीला त्याने वर काढले आणि तिला पूर्ववत स्थान करून दिले. तर अशा ह्या पृथ्वीची आपण नेहमी पूजा करायला पाहिजे. पृथ्वी सर्वांचं आश्रयस्थान आहे. ती सर्व दैत्य, मानव, पशु पक्षी यांचं आश्रयस्थान आहे. म्हणून तिला प्रत्येक गृहारंभात गृहप्रवेश करताना किंवा शेतातील कामे करताना तिची पूजा केली जाते. आपल्याकडे पद्धत आहे, पहिलं कुठलंही बांधकाम असेल किंवा काही हे करायचं असेल तर आपण भूमिपूजन केल्याशिवाय करत नाही. पृथ्वीचे त्यांनी सांगितले की पृथ्वी ही शेकडो चंद्रांच्या तेजासारखी असलेली, सर्वांगावर चंदन लावलेली, सर्व भूषणांनी, पृथ्वीवर अनेक प्रकारची रत्न असून ती रत्नाकराने वेढलेली आहे. तिने अग्नीसारखे वस्त्र परिधान केलेले आहे, असं त्यांनी पृथ्वीचं स्तवन केलेलं आहे. पृथ्वी ही सर्वांना समृद्धी देणारी, मंगल मांगल्य देणारी मंगल रूपिणी आहे. ती सर्व भूमीचे पालन करणाऱ्यांची सर्वस्व स्वरूप आहे. जे भूमीचे दान करतात त्यांना पुण्य लाभतं, जे भूमीचं अपहरण करतात त्यांना पाप लागतं. म्हणून पृथ्वीची, भूमी मातेची नेहमी पूजा करावी असं यामधून सुचवायचंय त्यांना. आता गंगेचं आख्यान, म्हणजे गंगेची उत्पत्ती कशी झाली किंवा गंगा कुठून कशी आली त्याचं वर्णन सांगितलंय.
नारद मुनी विचारतात की सुरांची ईश्वरी देवी भारतात आपल्या शापाने अवतरली होती, ती सती विष्णुपदी आहे. तर त्याबद्दल नारायण सांगतात की कसं तिचा पृथ्वीवर गंगेचं आगमन झालेलं आहे. तर सगर नावाचा राजा सूर्यवंशात होता. तर त्याला वैदर्भी आणि शैब्या नावाच्या दोन राण्या होत्या. शैब्याच्या पोटी सगराला एक पुत्र झाला, त्याचं नाव असमंजस होतं. आणि दुसऱ्या राणीने शंकराची आराधना करून तिला 60,000 पुत्र झाले. परंतु कपिल ऋषींच्या शापाने सर्व 60,000 पुत्र भस्मसात झाले होते. त्यामुळे राजा सगर मरण पावला आणि आपल्या पित्याला आणि भावांना चांगली गती मिळावी म्हणून त्यांच्या रक्षेपाशी गंगा तेथे आणण्याचा एकच उपाय होता आणि ती आणण्यासाठी त्याने उग्र तपश्चर्या केली होती. परंतु तपश्चर्या करता करता त्याचं आयुष्य संपून गेलं. तेव्हा त्याने योग बलाने प्राणाचा त्याग केला. त्यानंतर त्याचा पुढे मुलगा दिलीप यानेही गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी बरीच तपस्या केली, परंतु ते त्यालाही शक्य झाले नाही. पुढे त्याचा पुत्र अंशुमान हाही तप करतच राहिला, तोही यशस्वी झाला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र भगीरथ याने महान तप केले आणि तेव्हा भगीरथाने गंगा पृथ्वीवर यावी म्हणून वर मागितला आणि त्यावेळेला भगीरथ आपण म्हणतो भगीरथ महत् प्रयत्नाने पृथ्वीवर गंगेचं आगमन झालेलं आहे. तर अशा गंगेचं स्पर्श पूर्वीच्या अनेक जन्मात केली, गंगेच्या स्पर्शाने अनेक जन्मात केलेली पाप धुवून निघतात. तिच्या दर्शनाचे हे पुण्य सांगितलेलं आहे. गंगा गंगा काय सांगते ते आता तिचा संवाद आहे. विष्णूला नैवेद्य दाखवलेल्याच अन्न पाण्याचे ग्रहण करावे, कारण ते पवित्र असते. त्याचप्रमाणे गंगा म्हणते की हे नाथ, मला भारतात जायला हवेच. तसा मला भारतीचा शाप होता आणि आपण ही आज्ञा केली, परंतु पापी लोक त्यांचे पाप देतील आणि त्या पापापासून मुक्त होतील. ही पापे माझ्या जवळ असतील, ती मी कशी नष्ट करू आणि मी तिथं किती दिवस राहावं? मी तिथून परमपदाला पूर्ववत कधी जाईन? काही मनोरथ तुमच्या मनात आहेत का? आपण सर्वज्ञ आहात, आपण सगळ्यांच्या अंतरात्म्यात असतात, तर याबद्दल तुम्ही सांगा. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, हे गंगे, तुझा पती हा रुद्र रूपी लवणोत सागर असेल. तो समुद्र माझाच अंश आहे, म्हणजे लक्ष्मीचा अंश आहे. आजपासून कलियुगाची 5,000 वर्षे उलटेपर्यंत भारतीचा शाप म्हणून तुला भूलोकी राहावे लागेल. म्हणजे गंगेला 5,000 कलियुगाची 5,000 वर्ष उलटेपर्यंत आपल्या पृथ्वीवर राहायचा शाप मिळाला आहे. भगीरथाने स्तोत्राद्वारे तुझी स्तुती